स्वार्थ के पीछे भागने वाली दुनिया कभी किसी के लिए नहीं रुकती. हा डायलॉग तर तुम्ही केजीएफ पिक्चर मध्ये पाहिला असेल आणि ट्रेंडिंग मध्ये आहे. आज आहे मदर्स डे आणि मदर्स डे निमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्वांच्या मोबाईलवर एकच स्टेटस आहे की आई आपली सर्व काही असते, परंतु तुम्ही तुमच्या आईसाठी काय करत आहात हे स्वतःला एकदा प्रश्न विचारा. निव्वळ स्टेटस ठेवून होत नाही, तर त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दिवस रात्र लढावं लागणार आहे. आणि लढण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो फक्त आणि फक्त तुम्हाला आई सपोर्ट करते. म्हणून म्हटलं की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि लढा. यावेळेस आपण त्यांच्या अंगावर गुलाल पाडला पाहिजे आणि आपल्या आईवडिलांचे स्वप्न आपण पूर्ण करण्यासाठी पूर्ण मेहनत केली पाहिजे. यासाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपण खूप महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. स्पर्धा परीक्षेच्या सर्व परीक्षांसाठी खूप महत्त्वपूर्ण लेक्चर घेऊन आलेला आहोत. अंकगणित आणि बुद्धिमत्ताच्या शॉर्ट ट्रिक्स आपण पाहणार आहोत. 5 सेकंदात कसे प्रश्न सोडवायचे आहे ते पाहणार आहोत. 1000 प्रश्नांची आपण महासराव ट्रिक्स सिरीज सुरू केलेली आहे. तर संपूर्ण व्हिडिओ बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सर्व डाऊट इथं क्लिअर केले जातील. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवाराला ही लिंक शेअर करा. चला तर मग वेळ न वाया घालवता आपल्या सेशनला सुरू करू. पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा काय म्हटलेलं आहे. रात्री 4:30 वाजता घड्याळातील काट्यांचा कोन किती असेल? घड्याळीच्या काट्यांचा कोन म्हणजे अंशात्मक कोन आपल्याला बऱ्याचशा वेळेस पेपरमध्ये विचारलेला आहे. ज्याही विद्यार्थ्याला या प्रश्नाचे उत्तर येत असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रश्नाची उत्तर द्यायची आहे. बघा बरेचसे विद्यार्थी नवीन राहतात म्हणून मी पहिल्यापासून तुम्हाला सूत्र लिहून देतो. याचं सूत्र आहे, हे सूत्राशिवाय निघत नाही. कशा पद्धतीने काढणार बघा. तास गुणिला 30 राहते वजा 11/2 गुणिला मिनिट दिलेले मिनिट. ओके, हे एक सूत्र आहे. या सूत्रानुसार तुम्ही कोणत्याही प्रश्नाला सोडू शकता. मग बघा इथं तास किती दिले तर 4 तास दिले. इथं आपल्याला नेहमी घ्यायचा आहे 30 वजा 11/2 मिनिट किती दिले तर 30 मिनिटं दिले गुणिला 30. आता या प्रश्नाला सोडवण्यासाठी बघा काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं ही क्रिया करून घ्यायची आहे. 4 त्रिक 12 120 होतात. इथं भाग जातो 2 एक 2. इथं जर भागलं तर 15 उरतात. 15 गुणिला 11 करा. 15 एक 15 5 हातच्याला 1. 15 एक 15 आणि 1 16. 165 मधून आपल्याला 120 काढायचे म्हणजेच उरले किती 45. म्हणजेच 45 अंशाचा कोन बनेल. आपल्याला ऑप्शन मध्ये चेक करायचा आहे 45 कुठं आहे. ऑप्शन क्रमांक ए मध्ये 45 दिलेला आहे. अशा पद्धतीने सिंपल पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. समोरचा प्रश्न काढूया आपण आता. तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. बघा काय म्हटलेलं आहे. 1 ते 12 पर्यंतच्या सर्व संख्यांच्या वर्गाची बेरीज. सर्व संख्यांच्या वर्गाची बेरीज काढायला सांगितली किंवा तुम्हाला या पद्धतीने गणित देईल. 1 चा वर्ग प्लस 2 चा वर्ग प्लस 3 चा वर्ग याप्रमाणे 12 चा वर्ग किती किंवा मग कोणतीही संख्या देईल. तर तुम्हाला ह्या प्रश्नाचे उत्तर एक तर शाब्दिक देतील काढायचे आहे किंवा मग तुम्हाला अंकानं देतील. तर हे तुम्हाला प्रश्नाचे उत्तर काढता आले पाहिजे. कसे काढणार बघा. सर्वात शेवटची संख्या पाहायची 12 घेतली. त्यानंतरची संख्या 13 आणि या दोघांची बेरीज 12 आणि 13 25. ओके, आता याला नेहमी कितीनं गुणणार आपण भागणार तर 6 न भागणार. आता भाग द्या. भाग कशा पद्धतीने देणार 6 एक 6 साइन दोन्ही 12. आता पहिले राऊंड फिगर करायचा आहे. 25 दोन्ही 50 झाले. 50 घेतले गुणिला 13. ओके, शून्याशी 0 गुणत असताना 5 उरलेले आहे. 5 13 5 65 होतात म्हणजेच 650 आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. ऑप्शन मध्ये चेक करायचं आपल्याला 650 कुठं दिले तर ऑप्शन क्रमांक डी मध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सापडलेलं आहे 650. अशा पद्धतीने याही प्रश्नाला आपण सहज क्लिअर करू शकतो. बघा त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 काय म्हटलेला आहे. सुशील, शिल्पा, नेहा, जया यांच्या वयांची सरासरी 32 वर्ष आहे आणि मुक्ताचे वय 33 वर्ष दिलेले. तर सर्वांच्या वयाची सरासरी किती? आता या सर्वांच्या वयाची सरासरी आपल्याला काढायची. कशा पद्धतीने काढणार तर विद्यार्थी मित्रांनो बघा संपूर्ण व्हिडिओ कशा पद्धतीने काढायचे आहे. इथं आपल्याला किती व्यक्ती दिलेत 4 व्यक्ती दिले. 4 गुणिला 32 म्हणजेच एकूण संख्या गुणिला एकूण संख्येची सरासरी जे केली तर आपल्याला एकूण संख्येची बेरीज भेटते. मग 4 गुणिला 32 करा. 4 दोन्ही 8 4 त्रिक 12 हे 128 आले. आता 128 मध्ये आपल्याला
33 मिळवायचे आहे. 33 का मिळवायचे आहे? कारण हे सर्वांच्या वयाची सरासरी काढायची. ओके, 33 मिळवा किती येते? 8 आणि 3 11, 1 हातच्याला 1, इथं झाले 6 म्हणजे 161. आता 161 ला आपण 5 ने भागणार, कारण किती व्यक्ती आहे? 4 आणि ती मुक्तायक 5, म्हणजे एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या म्हणजे 5 न भागा. आपल्याला काय भेटल? सरासरी भेटल. ओके, मग 5 1 5, 5 3 15, उरला 1, इथं झाले 11, 5 दोन्ही 10, उरतो 1. मग आता भाग जात नाही तर पॉईंट द्यायचा, 0 वाढवायचा, इथं झाले 10, 5 दोन्ही 10, 32.2 ही संपूर्ण सरासरी असेल. 32.2 संपूर्ण सरासरी असेल. ऑप्शन क्रमांक दुसरा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवायचं आहे. बघा, त्यानंतर प्रश्न क्रमांक आता 4 पाहूया. 9 सेमी त्रिज्या असणाऱ्या एका लोखंडाच्या गोळ्याचे 1 सेमी त्रिज्या लहान लहान गोळ्यात रूपांतर केल्यास, म्हणजेच मोठ्या गोळ्याचे छोटे छोटे गोळे बनवले तर किती गोळे तयार होतील? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. सिंपल या प्रश्नाला सोडवायचा आहे. बघा, इथं आपल्याला सेमीमध्ये दिलेले आहे, ही सेमीमध्ये आहे आणि ही सेमीमध्ये आहे. कोणत्याही प्रकारचं आपल्याला कन्वर्ट करायचं नाही. बघा, 9चा घन छेदात 1चा घन घ्यायचा. 9चा घन म्हणजे बघा, 9चा घन येते 729, 729 आणि 1चा घन 1, म्हणजेच उत्तर किती येईल? तर 729. अशा पद्धतीने सिंपल आपण या प्रश्नाचं उत्तर 2 सेकंदात काढू शकतो. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणखी बरेचसे प्रश्न आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर आठवणीनं पहिले लाईक करून ठेवून द्या. ओके, बघा, समोर जाण्यापूर्वी जर तुम्हाला वन विभागाची तयारी करायची असेल, वनरक्षक आणि वनसेवक पदाबद्दल तुम्हाला तयारी करायची असेल तर आपल्याजवळ ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीच्या बॅचेस आहेत. विषय आपण यामध्ये ऑनलाईन मध्ये कोणते कोणते शिकणार? तर अंकगणित आणि बुद्धिमत्ता एकदम शॉर्ट ट्रिक्स आणि कन्सेप्ट नुसार शिकणार आहोत. इंग्रजी व्याकरण शॉर्ट ट्रिक्स आणि कन्सेप्ट नुसार शिकणार आहोत. म्हणजेच कोणताही विषय असो तुम्हाला सिंपल पद्धतीनं शिकवल्या जाईल. मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रही त्याच्यामध्ये आपण सिंपल पद्धतीनं शिकणार आहोत. कितीही अवघड प्रश्न आला तरी तुम्हाला सहज ते सोडवता येईल. त्यामुळे तुम्हाला बॅचचे वैशिष्ट्य समजून घ्या. पॅटर्न नुसार आपण शिकणार आहोत. परीक्षा पॅटर्न कोणताही असो त्या पॅटर्न नुसार शिकणार. बेसिक टू ॲडव्हान्स संपूर्ण लेक्चर सिरीज असेल आपली. अनलिमिटेड व्ह्यूज म्हणजे एका व्हिडिओला तुम्ही कितीही वेळेस पाहू शकता. डेली डाऊट सेशन म्हणजे हप्त्याला जर तुम्हाला वाटलं की आम्हाला डाऊट आहे तर ते डाऊट सेशन बी आम्ही ठेवलेले आहे. त्यानंतर नोट्स आणि पीडीएफ तुम्हाला मिळतील. त्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशनला डाउनलोड करायची आहे. नोट्स आणि पीडीएफ बी भेटायला पाहिजे म्हणून आताच तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करायची आहे. बघा, काय करायची आहे तर अँबिशन अकॅडमी पुसत सर्च करा गुगल प्ले स्टोअरवर किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बी त्याची लिंक दिलेली आहे. कमेंट बॉक्समध्ये सुद्धा ऍप्लिकेशनची लिंक मिळेल तुम्हाला या व्हिडिओच्या, तिथूनही डाउनलोड करू शकता. किंवा मग तुम्ही या नंबरवर संपर्क साधा 90 11 37 38 82, तिथूनही मी तुम्हाला लिंक पाठवेल. कोणत्याही प्रकारचा डाऊट आला तर त्या क्रमांकावर तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करू शकता, काही करू शकता. ओके, चला तर या बॅचची फी तुम्हाला 499 रुपये मिळेल. 6 महिने व्हॅलिडिटी मिळणार आहे. ऑनलाईन बॅच 6 महिने व्हॅलिडिटी, 499 रुपये फीज. जर तुम्हाला ऑफलाईन बॅच पाहिजे असेल, ऑफलाईन बॅचसाठी तुम्हाला फक्त आणि फक्त 4,999 रुपये फीज असेल. 6 महिने व्हॅलिडिटी असेल. लेखी प्लस फिजिकल संपूर्ण तयारी आमच्याकडे असेल. त्यासाठी तुम्ही संपर्क साधू शकता. बघा, समोर जाऊया. प्रश्न क्रमांक 5 काय म्हटलेला आहे? एका सर्कसशीतील काम करणारे कलाकार व तेथील प्राणी त्यांच्या एकूण संख्या 80 आहे. त्याच्या पायाची एकूण संख्या 290 आहे. तर तेथे काम करणाऱ्या कलाकारांची व प्राण्यांची संख्या किती? आता हा प्रश्न खूप वेळेस रिपीट होतो. पोलीस भरती असो, वनरक्षक असो, कोणतीही तलाठी भरतीची तयारी असो, तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारतात. मग प्रश्नाचं उत्तर काढायचं कसं? बघा, एकूण पाय किती आहे? पाय दिलेले आहे तुम्हाला 290. ओके, डोके किती दिले? तर डोके दिले असाल तुम्हाला किती? तर 80. या 80ला गुणीला नेहमी 2 करायचा, कारण 2 व्यक्ती आहेत. ओके, म्हणजे प्राणी आणि व्यक्ती असे 160 होतात. हे 160 जे आहे आपल्याला काय करायचे? याच्यातून वजा करायचे. 160 वजा करा. 0 3 1 130. हे जे 130 आलेले आहे मित्रांनो, आता आपण काय करणार हे समजून घ्या की प्राण्यांना पाय किती राहते? 4. व्यक्तीला पाय किती राहतात? 2. याच्यातून उरले किती? 2 पाय एक्स्ट्रा कोणाचे आहेत? तर प्राण्यांचे एक्स्ट्रा आहे. प्राण्यांचे
एक्स्ट्रा पाय आहे प्राणीचे 2, म्हणून याला 2 ने भागणार आपण. बे एक बे, बे सकम 12 उरला 1, बे पंच 10. 65 काय असेल मग? जे जास्त असेल ते म्हणजे प्राणी जास्त आहे. प्राणी किती आहे? प्राणी आहे 65. मग 65 प्राणी असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला काय म्हटलं 80 टोटल आहे. 80 मायनस 65 केल्यास 80 मायनस 65 केल्यास आपल्याला काय मिळेल तर व्यक्तीची संख्या म्हणजे कलाकारांची संख्या मिळेल. 80 मधून 65 गेले 15 राहिले. 15 काय असतील? कलाकार असतील. तुम्हाला पहिले जे दिलं तेच शोधायचं आहे ऑप्शन मध्ये. पहिले कलाकार आणि नंतर प्राण्यांची संख्या म्हटली तर पहिले कलाकार किती आहेत तर 15 कलाकार आहेत, 65 प्राणी आहे. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सिंपल पद्धतीने आपण सोडवू शकतो. समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. 6वा प्रश्न. एका कार्यालयात काम करणाऱ्या 500 कर्मचाऱ्यांपैकी 2/10 कर्मचारी कारकून आहेत. त्यापैकी 2/5 पदवीधर आहे. तर पदवीधर कारकुनांची संख्या किती? संख्या किती काढायची आपल्याला पदवीधर कारकुनांची? तर बघा कशा पद्धतीनं काढणार. 500 एकूण आहेत, समजलं. मग त्यापैकी काय आहे 2/10 कोण आहेत तर कारकुन म्हणजे कर्मचारी आहे कारकुन. ओके. त्यानंतर 2/5 काय आहे तर 2/5 आहे पदवीधर. सिंपल आहे, आपण इथं भाग देऊ शकतो. 0 कट करा, 0 कट करा. 5 1 5, 5 10 50. बघा इथं उरलं काय 10 गुणिला 2 गुणिला 2 म्हणजे 10 दोन्ही 20, 20 दोन्ही 40. 40 कशाची संख्या असेल तर ही कारकुनांची संख्या आहे 40. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाला सहज सोडू शकतो. बघा कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकत चला तुम्हाला जर सोडवता येत असेल तर. प्रश्न क्रमांक आता 7वा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. एका बागेत लावलेल्या 800 झाडांपैकी 2/8 भाग गुलाबाची आहे, 3/8 भाग झाडे जे आहे मोगरेचे आहे. तर उर्वरित झाडांपैकी 1/2 भाग चाफ्याचे आहे. तर चाफ्यांच्या झाडांची संख्या किती? चाफ्यांच्या झाडाची संख्या काढायची आहे. कशी काढणार? एकदम सोप्या पद्धतीने काढणार. बघा काय करायचं आहे 2/8 भाग आहेत कशाचे तर गुलाबाचे. त्याच्यानंतर प्लस हे भाग किती आहे 3/8 भाग. ओके. हे कशाचे आहे तर मोगऱ्याचे आहे. इथं छेद समान आहेत तर हे भाग झाला 8. ओके. आणि हे झाले 5. आता लक्षात घ्या, समजा आपल्याला 5/8 ला आपण 800 ने भागलं, 800 एकूण झाड आहे ना, याला गुणलं आपण समजा तर 8 1 8, 8 1 8, 0 कट केले इथे लिहिले म्हणजे 500चे 5 भाग आले. 500चे 5 भाग आले. हे 5 भाग आहे, 5 भाग. ओके. आता हे 5 भाग आहे तर मग आपल्याला उर्वरित झाडांपैकी 1/2 भाग घ्यायचे. आता उर्वरित झाड किती आहे? उर्वरित किती आहे? मग 8 मधून 5 गेले 3/8 भाग उर्वरित आहे. काय 3/8 भाग उर्वरित. उर्वरित आहे 3/8 भाग. बघा 8 मधून 5 गेले 3 राहिले. मग याला गुणीला किती करणार आपण तर याला गुणीला तुम्ही 800 करू शकता. किती करू शकता? 800. तर सिंपल गोष्ट आहे. 8 1 8, 8 1 8. हे 0 कट करा इथं लिहा म्हणजे 3 10 300. 300 जे झाडं आहे 300 झाडापैकी आता आपल्याला 1/2 भाग उर्वरित झाडापैकी काढायला सांगितले. हे उरलेले झाड आहेत. मग मला एक सांगा 300 झाडापैकी 1/2 भाग काढायचे आहे म्हणजे अर्धे काढायचे आहे. तर इथं उत्तर किती येईल? इथं उत्तर यायला पाहिजे आपला 150. 15 आणि 150. 150 1 150 म्हणजे 150 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन मध्ये चेक करा कुठं आहे का 150? चला नाही आहे म्हणजे 4 ऑप्शन चुकले. आपल्या प्रश्नाचं उत्तर 150 आहे. समजलं कशा पद्धतीने काढायचं? 500चा 1 भाग याला मी वाढवू शकलो नसतो, कमी याच्यात बी काढलं असतं, शॉर्टकट मध्ये बी काढलं असतं. परंतु बरेचसे विद्यार्थी नवीन राहतात, त्यांना कन्सेप्ट सांगणं खूप महत्वाचं आहे म्हणून आपण कन्सेप्ट वाईज गेलेलो आहोत. ओके. चला बघा काय म्हटलेलं आहे 8वा प्रश्न. तर दसादसे कोणत्या दराने 1600 रुपयाचे 3 वर्षाचे 1984 रुपये रास होते? रास काय? रास दिलेली आपल्याला काय काढायचा? दर काढायचा. कोणता दर आहे? मग मला एक सांगा, रास मायनस मुद्दल केली तर आपल्याला व्याज भेटते. व्याज काढणं खूप महत्वाचं पहिले आपल्याला. म्हणजे 1984 मधून आपल्याला 1600 वजा करायला. किती? तर 1600 वजा करा. किती आले? तर हे 4, हे 8, 9तून 6 गेले 3 राहिले 0. म्हणजे हे काय झालं? व्याज झालं आपलं व्याज. आता आपण काय करत असतो? सरळ व्याज गुणीला 100 म्हणजे 384
गुणिला 100 छेदात घेणार आपण काय तर मुद्दल किती आहे 1600. त्याच्यानंतर आपल्याला कालावधी किती दिलेला आहे 3 वर्ष. आता भाग द्या कशा पद्धतीने भाग देणार हे 2 शून्य कट हे 2 शून्य कट भाग जात असेल तर भाग द्या. 16 एक 16 16 दोन्ही 32 उरली किती 6 16 चौक 64 म्हणजेच बघा 24 भागीला 3 उरलेले आहेत. 3 एक 3 3 8 24. कालावधी किती असेल दर किती असेल तर दर असेल 8. ओके 8% दर असेल. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने सोडवत चला समोर जाऊया. समोरचा प्रश्न 9व्या क्रमांकाचा आता आपल्याला पाहायचा आहे. काय म्हटलेला आहे बघा 9व्या क्रमांकाचा प्रश्न बघा. विजय आणि विलास यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. विलास आणि विक्रम यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. तर विजय आणि विक्रम यांच्या वयाचे गुणोत्तर किती. इथं व्यक्ती किती दिलेले आहे आपल्याला तर इथं व्यक्ती 3 दिलेले आहेत. कोणते 3 व्यक्ती तर लिहून घ्या. विजय त्यानंतर दिलेला आहे विलास त्यानंतर कोण दिलेला आहे तर विक्रम. ओके हे 3 दिलेले आहेत. आता आपण एकाखाली एक त्यांचे गुणोत्तर मांडायचे. कसे मांडणार तर विजय आणि विलासचे गुणोत्तर किती आहे 2:3. ओके त्याच्यानंतर विलास आणि विक्रमचे गुणोत्तर किती आहे बघा. इथं काय नाही तर रिकामी जागा सोडायची. आता विलास आणि कोणाचं सांगितलं तर विजयचं. तर विलासचं आहे 4 याचा आहे 5. काय करणार आपण बघा इथं आपण या पद्धतीनं इकडं गुणाकार करायचा आहे. याचा गुणाकार इथं मांडायचा आहे असा आणि याचा गुणाकार इकडं मांडायचा आहे. म्हणजे 4 दोन्ही 8 त्याच्यानंतर 4 त्रिक 12 आणि याचं उत्तर येईल 5 त्रिक 15. तुम्हाला कोणत्या दोघांचं काढायला सांगितलं विजय आणि विक्रमचं काढायचं सांगितलं. म्हणजे विजयचं किती आहे बघा. विजयचं घेतलं 8 आणि इकडे घेतलं 15. 8 15 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. हे 8 घेतले आपण आणि हे 15 घेतले. आता इथं भाग जात असेल तर भाग द्यायचा परंतु भागच नाही जात. मग 8 15 कुठं आहे ऑप्शन क्रमांक सी मध्येच आहे. अशा पद्धतीने आपण 9व्या प्रश्नाला सहज सोडवू शकतो. चला समोर जायचं. समोरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो 10व्या क्रमांकाचा प्रश्न. पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. आता जर तुम्ही याला स्टेप बाय स्टेप जर सोडवायला गेले तर तुम्हाला वेळ लागते. तुम्ही 2 शून्य वाढूनही जरी सोडवलं तरी खूप वेळ लागते. पण मी तुम्हाला एका क्षणात कशा पद्धतीने उत्तर काढायचं ते समजून सांगतो. बघा ज्याचा अंश व छेद लहान तो मोठा अपूर्णांक राहतो. मग याच्यात चेक करायचा अंश व छेद लहान कोणता आहे तर 2:3 आहे. 2:3 हे जे आहे सर्वात मोठा अपूर्णांक असेल. पाहता क्षणी तुम्ही उत्तर काढू शकता. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. काही भागू नका काही करू नका सिंपल गोष्ट आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे काढायचं आहे. समजलं. जर तुम्हाला विचारलं असतं सर्वात लहान अपूर्णांक कोणता तर 5/29 आला असतं लहान. ओके समजलं. सिंपल गोष्ट आहे. मग विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न पाहिले. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.